नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मीटिंग संपून अद्वैत आणि कला फंक्शनसाठी निघालेले असतात. तेवढ्यात अचानक टू व्हीलरवरती दोन माणसे येतात आणि ती इकडे अद्वैतच्या गाडीला धडकतात आणि वाद घालू लागतात. ते अद्वैतला म्हणत असतात की तुम्हीच मध्ये आलेला आहात, तुमचीच गाडीमध्ये आली आहे, तुमच्या ड्रायव्हरला नीट गाडी चालवता येत नाही. कला, अद्वैत, ड्रायव्हर सगळे गाडीतून उतरलेले असतात आणि ते जे गुंड आहेत ते भांडायला सुरुवात केलेली असते. कला आणि अद्वैत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात. आमच्याकडून चूक झालेली नाही असं त्यांचं म्हणणं असतं, पण ती लोक मात्र ऐकायलाच तयार नसतात. ते भांडतच असतात. त्याचवेळी ते म्हणत असतात की हा रस्ता आमचा आहे. कला म्हणत असते, काय बोलताय तुम्ही, तुम्हीच मध्ये आलेले आहात. अद्वैतचंही तेच म्हणणं असतं, मी गाडीतच आहे, तो ड्रायव्हर व्यवस्थित गाडी चालवत होता, तुम्ही मध्ये आलेले आहात आणि त्याच्यामुळं हे सगळं घडलेलं आहे असं अद्वैत आणि कला यांचं सांगणं असतं. परंतु ते गुंड आहेत ते म्हणत असतात की नाही, तुमच्या ड्रायव्हरकडून चूक घडलेली आहे आणि तुमच्यामुळं आम्हाला हा त्रास सहन करायला लागत आहे. एकतर माझ्या पायाला लागलेला आहे आणि वर तुम्ही मलाच बोलत आहात असं ते गुंड अद्वैतला म्हणत असतात. अद्वैत आणि कला त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अद्वैत आणि कलाच्या समजवण्याने त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांचं मात्र एकच चाललेलं असतं, कारण त्यांना काहीही करून हा जो वेळ आहे तो घालवायचा असतो, अद्वैतला किडनॅप करायचं असतं. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतात, कारण त्यांनी सुपारी घेतलेली असते अद्वैतसाठी. अद्वैतला मारायची सुपारी त्यांनी घेतलेली असते आणि त्यामुळंच त्यांनी हा कांड सुरू केलेला असतो. तर इकडे ते म्हणत असतात की लय हिरोगिरी करू नकोस, तुझी हिरोईन समोर आहे म्हणून हिरोगिरी करतोय, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि इकडे कला मात्र म्हणत असते, काय बोलताय तुम्ही हे, एकतर हो का तुमच्यासमोर आमची काही चूक नाही आहे, आम्ही काही केलेलं नाही आणि त्यात तुम्ही अशा पद्धतीनं बोलत आहात, हे कला त्यांना बोलत असते. पण ते गुंड मात्र ऐकायला तयारच नसतात. त्यांचं असं म्हणणं असतं की तू हिरोगिरी करत आहे, तुझी हिरोईन समोर आहे म्हणून हे सगळं तुझं चाललेलं आहे, या भाषेत ते कलाशी बोलत असतात. परंतु कला मात्र त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण त्या गुंडांना मात्र काही समजून घ्यायचं नसतं. त्यांना फक्त वाद घालायचा असतो, भांडणं करायची असतात आणि त्याच गोष्टी ते गुंड करत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला त्यांना सांगत आहे, अद्वैती बोलत आहे, पण त्या गुंडांना मात्र ऐकून घ्यायचं नाही आहे. त्यांचं एकच चाललेलं आहे की नाही, काही झालं तरीही तुम्ही जे बोलत आहात ना ते चुकीचंच आहे. कला म्हणते, बस झालं, खूप वेळ झाला आम्ही तुमचं ऐकून घेतोय, तुम्हाला शांतपणे बोलतोय, एकतर आम्हाला जायचं आहे, आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला जाऊ द्या, तुम्ही व्हा बाजूला असं म्हणत कला त्यांना सांगत आहे. पण ते गुंड म्हणत असतात की नाही आणि मग अद्वैत कला तसेच निघालेले असतात. अद्वैत त्यांना म्हणत असतो, बाद झालं. कलाचंही म्हणणं असतं, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाशी बोलताय. कला त्यांना बोलत असते, कारण तुम्ही अद्वैत चांदेकरशी बोलताय. ते म्हणत असतात, कोण असला तर आम्हाला काय फरक पडतो, कोणी का असे ना, आम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. कला, अद्वैत सर्वजण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहात, पण त्या गुंडांना मात्र समजूनच घ्यायचं नसतं. त्यांना वाद घालायचा असतो आणि अद्वैतला मारायचं असतं, संपवायचं असतं, हे त्यांनी ठरवलेलं असतं. त्याचबरोबर अद्वैत, कला दोघंही त्यांच्या परीने त्या गुंडाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्या गुंडाला मात्र ऐकूनच घ्यायचं नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे की जे काही घडत आहे हे तुमच्यामुळं घडत आहे आणि तुम्हीच याला जबाबदार आहात, असं तो गुंड वागत आहे. आणि तो म्हणत असतो की हा एरिया माझा आहे आणि माझ्या एरियात येऊन तुम्ही मला शिकवणार आहात, असं त्याचं म्हणणं असतं आणि तो त्या पद्धतीने बोलत असतो. चला, मी ऐकतच नसतो कोणाचं, असं तो म्हणत असतो. आणि तुझी हिरोईन आहे ना, ती जरा जास्तच बोलत आहे, तिला सांग, असं तो वरून बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की तो कोणीही जास्त काही बोलत नाही आहे, तुझं तोंड बंद कर, कारण आम्हाला जायचं आहे, हे कलाचं म्हणणं असतं. परंतु त्या गुंडांनी मात्र अतिच केलेलं असतं आणि मग कला, अद्वैत आता गाडीत बसायला निघालेले असतात. तेव्हा ते गुंड तिथे येतात आणि कला अद्वैतला पाठीमागून ते अद्वैतच्या तोंडाला तिथे रुमालावरती औषध टाकून तो रुमाल लावतात आणि अद्वैतला बेशुद्ध करतात. अद्वैतला मात्र काहीच कळत नसतं. अद्वैत तिथे बेशुद्ध पडलेला असतो. कला गाडीत बसताना पाहते, तिला धक्का बसतो, कारण अद्वैत अशा अवस्थेत, कारण तिला कळतच नाही आहे की असं कसं झालं. कारण काही असलं तरीही अद्वैतच्या बाबतीत आणि त्या गुंडांनी जे केलेलं आहे ते पाहून कला तर शॉक झालेली असते. तिला कळत नसतं की आता काय करू, या सगळ्यातून मार्ग कसा काढू. ते गुंड तर अद्वैतला बेशुद्ध पाडून तिथं निघून गेलेले असतात. कला बाहेर येते, ड्रायव्हरला बाहेर घेऊन येते आणि दोघंजण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतात. अद्वैत इकडे कोसळत असतो, कला अद्वैतला सावरते, परंतु काही झालं तरीही अद्वैत आता बेशुद्ध पडलेला असतो. कलाकडे वेळ खूप कमी असतो. एकतर ती मीटिंग झाल्यानंतर आता फंक्शनसाठी निघालेले आहेत,
तर हा रस्त्यामध्ये झालेला गोंधळ या सगळ्यामुळं कला तर डिस्टर्ब झालेली असते. अद्वैतला सावरण्यासाठी तिने धावत येते. अद्वैत कोसळलेला असतो. अद्वैतवरती वाईट वेळ आलेली असते आणि कला त्याला सावरण्यासाठी पळत तिथं आलेली असते आणि त्या ड्रायव्हरला सांगते, जा जा ते पळाले, त्याला पकड, असं म्हणत ती ड्रायव्हरला सांगत आहे. आणि ड्रायव्हरही आता त्या गुंडांच्या मागे पळत गेलेला आहे. कला अद्वैतच्या तोंडावरती पाणी मारत आहे, त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अद्वैत बेशुद्ध झालेला आहे आणि कला त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. परंतु ती गोष्ट तेवढी सोपी नसते आणि कला त्याला वाचवत आहे, त्याला उठवत आहे, पण अद्वैत काही अजून शुद्धीवर येत नसतो. इकडे आता संगीता, दिनकर आणि काजल हे तिघंही फंक्शनसाठी पोहोचलेले असतात, कारण त्यांनाही तिथे आमंत्रण असतं आणि ते तिघंही त्या फंक्शनसाठी आलेले असतात. आबा त्यांना आल्या आल्या तिथे बसायला जागा देत असतात, कारण पहिल्या लाईनमध्ये एकच सीट अवेलेबल असतं, बाकीचे सीट पाठीमागच्या लाईनला असतात. तेव्हा संगीता काजलचा हात पकडते आणि तिला घेऊन मागच्या लाईनला जाते. दिनकरला सांगते की तुम्ही इथे बसा, असं म्हणत तिने दिनकरला तिथे बसायला सांगितलेलं असतं. काजलला कळत नसतं, कारण तिथे सोहम असतो आणि सोहमच्या शेजारी संगीताला तिथे बसवून द्यायचं नसतं काजलला, म्हणून संगीता काजलला घेऊन पाठीमागच्या लाईनला गेलेली असते. काजल मात्र शांतच होते आणि संगीताने जे केलेलं असतं ते अगदी मनापासून केलेलं असतं. इकडे सरोजला वाटत असतं की हे आमच्या लाईनला येऊन बसतात की काय, पण संगीताने वेळीच निर्णय बदलल्यामुळं सरोजही शांत होते. सगळेजण आता अद्वैतची वाट बघत आहेत. अद्वैत अजून का आलेला नाही, अद्वैत अजून का आलेला नाही, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे संगीता, त्याचबरोबर सगळेजण पोहोचलेले आहेत. अद्वैत अजून का येत नाही म्हणून सगळेजण विचार करत आहेत. त्याचवेळी पाहायला मिळतं की ज्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या भयानक पद्धतीनं घडत असतात की कलाला प्रश्नच पडलेला असतो की नक्की करायचं काय. कारण कलाने ज्या गोष्टी पाहिलेल्या असतात त्याचा स्वप्नातही कोणी विचारही केलेला नसतो. कारण कलाने आता गुंडांनी अद्वैतला तिथे बेशुद्ध पाडलेलं पाहिलेलं असतं. इकडे सगळेजण वाट बघत असतात, आयोजक आलेले असतात आणि अद्वैत चांदेकर अजून का आलेले नाहीत हा प्रश्न विचारत असतात. तेव्हा मात्र इकडे सगळे पाहत असतात. तेव्हा सरोज म्हणते की मी आले, कॉल करून आले. आबा पण म्हणतात की जा सरोज, त्याला कॉल करून ये, बघ काय झालेलं आहे, अद्वैतला एवढा वेळ का लागत आहे, कारण असं होणं शक्यच नाही, हे आबा बोलत असतात आणि सरोजला पाठवतात. सरोज मग जायला लागते. तिथे दारातच राहुल आलेला असतो. राहुलला ती विचारते, काय झालं रे, अद्वैतला तू फोन केला होता ना, निघालाय ना तो, किती वेळ लागणार आहे त्याला. तेव्हा राहुल म्हणतो की हो, अद्वैत तर निघाला होता, मग अजून कसा आलेला नाही, हा प्रश्न आता तोच विचारू लागतो. तेव्हा सरोज म्हणते, हो मी तेच तर तुला विचारते ना, तो अजून कसा आलेला नाही. आबा पण काळजी करत असतात, अजून मुलं का आलेली नाहीत, कारण ते तर ऑफिसमधून निघायला हवे होते, फंक्शन आहे, या सर्व गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात. परंतु इकडे सगळ्यांना कळत नसतं की अद्वैतला एवढा वेळ का होतोय. सरोजला मात्र अद्वैतची काळजी वाटायला लागलेली असते. अजूनही अद्वैत आलेला नाही, नक्की कोणत्या अडचणीत तर नसेल ना, हे तिला वाटत असतं आणि ती त्यासाठी विचार करत असते. अजून अद्वैत आलेला नाही, अद्वैत यायला हवा होता, हे सरोजचं म्हणणं असतं. परंतु सरोज आता वाट बघत आहे, अजूनही अद्वैत आलेला नसतो. आबांनाही काळजी वाटत असते. तेव्हा रोहिणी राहुलकडे जाते आणि राहुलला म्हणते, काय झालं आहे नक्की. तेव्हा राहुल म्हणतो की मीच हे कांड केलेलं आहे, काळजी करू नकोस तू, तो येणारच नाही आहे या फंक्शनला, त्याचा बंदोबस्त मी केलेला आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा रोहिणी म्हणत असते, प्लॅन तर व्यवस्थित आहे ना, नाहीतर पुन्हा एकदा तोंडावर पडायचा असतो, एवढं लक्षात ठेव, असं रोहिणी त्याला बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो की हो आई, ह्यावेळेस प्लॅन माझा नीट आहे, काळजी करू नकोस तू, असं तो सांगत आहे. आणि तोही पुन्हा येऊन तिथं बसत आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तोही आलेला असतो आणि त्याचवेळी तिथं असते ती म्हणजे नैना. नैना तर जाम खुश झालेली असते, कारण आता तिथे राहुल येऊन बसलेला आहे आणि आता हा मान राहुलला मिळणार असं नैनाच्या डोक्यात सुरू असतं आणि नैनाने ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीनं तिनं वागत असते. इकडे सरोज अद्वैतला कॉल करत असते आणि त्याचबरोबर संगीता पण ही अद्वैतला कॉल इकडे कलाला कॉल करत असते आणि संगीताच्या डोक्यात ही कॉल करायचं चालू असतं, म्हणून तर तिने पटकन कॉल लावलेला असतो आणि ती बोलत असते. त्याचवेळी इकडे दोघांचे फोन गाडीत असतात. कला अद्वैतला सावरण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत बेशुद्ध झालेला असतो आणि त्याचवेळी कला त्याला सावरत असते, त्याला आधार देत असते. परंतु अजूनही अद्वैत काही शुद्धीवर आलेला नसतो. त्यामुळं कला कोणाचा फोन उचलू शकत नाही, ती कोणाशी बोलतही नाही,
कारण तिच्यासाठी अद्वैतचा जीव महत्त्वाचा असतो. म्हणून तर तिनं अद्वैतला सावरण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आत्ता कला आणि अद्वैत यांच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूप भयानक आहे. त्यानंतर सरोजने आता घरी फोन केलेला असतो. घरी अंजू असते. अंजूला विचारलं जातं अद्वैत तिकडे आलाय का? तेव्हा अंजू म्हणते की नाही, अद्वैत साहेब नाहीत आले इथं, असं अंजूने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर याही गोष्टी सांगितलेल्या असतात की अद्वैत साहेब अजूनही आलेले नाहीत. तेव्हा मात्र इकडे विचार करत असते सरोज की नक्की काय झालं असेल. आता आयोजक वारंवार विचारत आहेत की अद्वैत साहेब कधी येणार आहेत, अद्वैत साहेब कधी येणार आहेत. अद्वैत साहेबांनी हे असं का केलेलं आहे हे त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता कला त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. कलाला एक दादा रस्त्याने जाताना दिसतात. त्या दादांना कला थांबवते आणि म्हणते तुमच्याकडे कांदा आहे का? कारण ते दादा जे असतात ते पाणीपुरीचा त्यांचं गाडा घेऊन चाललेले असतात. कला त्यांच्याकडून कांदा घेते. तिथेच रस्त्यावरती तो कांदा फोडते आणि त्याचबरोबर तो जो कांदा आहे तो तिने फोडलेला आहे आणि अद्वैतला त्याचा वास देत आहे. कारण अद्वैत शुद्धीवर आलेला नाही, अद्वैत बेशुद्ध आहे. तिला आत्ता जे प्राथमिक उपचार करता येतील ते प्राथमिक उपचार ती करत आहे. ते दादाही कलाची मदत करत आहेत. आणि मग कला त्या दादांच्याकडून तिथे कांदा घेऊन अद्वैतला कांद्याचा वास देऊन तिथे शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्याच्या नाकाला तो कांदा लावला तर तो शुद्धीवर येईल असं कलाला वाटत आहे. कलाने तिच्या परीने भरपूर प्रयत्न केलेले आहेत. अद्वैतला जो त्रास होत आहे त्यासाठी तिने खूप प्रयत्नही करत आहे आणि अद्वैतला सांभाळण्याचाही प्रयत्न ती करत असते. आणि त्याचबरोबर अद्वैतला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तिचे सगळे शर्तीचे प्रयत्न चालू असतात. कारण काहीही झालं तरीही अद्वैत शुद्धीवर येऊन त्या अवॉर्डपर्यंत पोहोचणं तिच्यासाठी खूपच गरजेचं असतं आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न तिचे चाललेले असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता त्या कांद्याच्या वासाने शुद्धीवर येऊ लागलेला असतो. कलाने ऑलरेडी अद्वैतच्या तोंडावरती पाणी मारलेलं असतं आणि त्याचबरोबर आता कांद्याचा वासही त्याला दिलेला असतो आणि त्यामुळं अद्वैत हा तिथे शुद्धीवर यायला लागलेला असतो. कलाला खूप बरं वाटतं कारण अद्वैत आता शुद्धीवर येत आहे. अद्वैतला बरं वाटायला लागलेलं आहे आणि मग त्या दादांच्या मदतीने कला अद्वैतला उठवून बसवते आणि ते दादाही तिला मदत करत आहेत. त्यामुळं कलाला थोडंसं बरं वाटत आहे. अद्वैत शुद्धीवर येत आहे. कला त्याला पाणी प्यायला देत आहे, त्याला सांभाळत आहे. अद्वैतला आठवत असतं की कलाने त्याला वाचवलेलं आहे. कारण कला धावत गाडीपासून आलेली आहे. तो पडणार असतो तेव्हा त्याला सावरलेलं असतं. हे अद्वैतला तिथे आठवत असतं. हे अद्वैतने पाहिलेलं असतं. आणि तेवढ्यातच कला त्या दादांचा मोबाईल घेते. अद्वैतला तिने आता उठवून बसवलेलं असतं. त्या दादांचा मोबाईल कलाने हातात घेतलेला असतो आणि कला त्या मोबाईलवरून त्या पोलीस स्टेशनला कॉल करते आणि पोलीस स्टेशनला कॉल करून तिने त्यांना सांगू लागते की असं असं झालेलं आहे, काही गुंडांनी हल्ला केलेला आहे आमच्यावरती आणि त्या गुंडांमुळं इकडे एक गोष्ट घडलेली आहे, चांदेकरवरती हल्ला झालेला आहे, तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचा. म्हणजे महाद्वार रोडपासून पुढे कलाने अद्वैत आलेले असतात. त्या रस्त्यावर कलाने त्यांना बोलवलेलं आहे, पोलिसांना बोलवून घेतलेलं आहे आणि कलाने पोलिसांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अद्वैत कलाकडे पाहत आहे आणि अद्वैतला आता गाडीत बसवायचं आणि अद्वैतला पहिलं तिकडे पाठवायचं हे कलाने ठरवलेलं असतं. कारण कलाने अद्वैतचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबर अद्वैतला आता फंक्शनसाठी पाठवणं हेही कलासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून अद्वैतसाठी कला हे सर्व करत असते. कलाने अद्वैतला आता शुद्धीवर आणलेलं आहे. त्या दादांच्या मदतीने कलाने पोलीस स्टेशनला कॉलही केलेला आहे आणि आता लवकरात लवकर कला ही अद्वैतला फंक्शनच्या ठिकाणी पाठवणार असते. त्याचबरोबर कलाने आता इथली सगळी जबाबदारी स्वतःवर घेतलेली असते. त्या गुंडांना पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायचं या सर्व गोष्टी तिने केलेल्या असतात आणि ज्या दादांनी तिला मदत केलेली असते त्या दादांना तिने हात जोडून त्यांचे आभार मानते आणि म्हणते खरंच तुम्ही मदतीला धावून आलात म्हणून मी एवढं सगळं करू शकलेले आहे हे कला त्यांना बोलत असते. म्हणजे त्या क्षणी कला तेवढं विनम्रपणे त्यांचे आभार मानत आहे. त्याचबरोबर ड्रायव्हर आणि काही लोकांनी मदत केल्यामुळं त्या दोन गुंडांना पकडून आणलेलं असतं आणि कला ड्रायव्हरला म्हणते की तुम्ही चांदेकरला घेऊन पहिलं तिथे जा, फंक्शनच्या ठिकाणी पोहोचा, मी बघते इथलं काय करायचं आहे ते, असं कलाने सांगितल्यामुळं ड्रायव्हर म्हणत असतो पण मॅडम तुम्ही, तेव्हा कला म्हणत असते मी पाहते, मी येते नंतर, तुम्ही पहिलं चांदेकरला घेऊन तिथे जा आणि वेळेवर पोचा, कारण हा अवॉर्ड चांदेकरसाठी खूप महत्त्वाचा आहे, असं म्हणत कला त्याचबरोबर ड्रायव्हर आणि ते पाणीपुरीवाले दादा या सगळ्यांनी मिळून अद्वैतला गाडीत बसवलेलं आहे.
कला अद्वैतला सांगत आहे की तिथे पर्समध्ये पाणी आहे आणि ते पाणी पित राहा चांदेकर तू. ड्रायव्हरला तिनं सांगितलेलं आहे लवकरात लवकर तुम्ही पोहोचा. आणि कलाने तिथं दांडका घेतलेला आहे आणि आता कलाने चंडिकेचं रूप धारण केलेलं आहे आणि चंडिकेचं रूप घेत कला त्या गुंडांवरती तुटून पडलेली आहे. कलाने ठरवलेलं आहे की चांदेकरला ज्यांनी त्रास दिलेला आहे त्याला सोडायचं नाही. कारण काहीही झालं तरीही चांदेकरच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पूर्णपणे वाईट आहे. कारण चांदेकरवरती हा हल्ला होणं ही गोष्ट चुकीची आहे हे कलाला वाटत असतं. म्हणून कलाने हे सगळं ठरवलेलं असतं. कलाने आता दांडका हातात घेतलेला आहे आणि त्या गुंडांना मारायला ती जात आहे. कलाला वाईट वाटत आहे की या लोकांमुळं एवढा त्रास सहन करायला लागलेला आहे. या लोकांमुळं या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत आणि तरीही ही लोक त्यांचा माज काही कमी करत नाहीत आणि या लोकांमुळं माझ्या चांदेकरवर इतकी वाईट वेळ आलेली आहे. म्हणून कलाने ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीनं गोष्टी घडत असतात. कारण काहीही झालं तरीही कलाला आत्ता महत्त्वाचं असतं ते म्हणजे आत्ता चांदेकर त्या फंक्शनला पोहोचणं आणि तिने ते काम केलेलं असतं. चांदेकरला त्या फंक्शनला पोहोचवलेलं असतं आणि कलाही आता निघालेली असते. या गुंडांना तिने इतकं मारलेलं असतं, तिला इतका राग आलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळं कलाला आता जो प्रश्न पडलेला असतो त्या प्रश्नाचं उत्तर तर तिला शोधायचं असतं. कारण हा हल्ला आमच्यावरती कुणीतरी करवलेला आहे ही गोष्ट मात्र तिच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि त्यामुळं कला आता पेटून उठलेली असते. कलाचं म्हणणं असतं की काही झालं तरीही आत्ता ही गोष्ट जी घडलेली आहे ती फक्त आणि फक्त या लोकांमुळं घडलेली आहे. आज चांदेकरवरती जी वाईट वेळ आलेली आहे या सगळ्याला जबाबदार आहेत ही लोक, असं म्हणत कला पेटून उठलेली आहे. त्याचबरोबर इकडे आबांना आयोजक येऊन विचारत आहेत की अहो खूप वेळ होत आहे, हे फंक्शन तर आपण कॅन्सल करू शकणार नाही आणि त्याचबरोबर हे फंक्शन कॅन्सल होऊ शकत नाही. त्यामुळं आत्ता आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. वेळेवर तिथं पोहोचणं अद्वैत साहेब येणं गरजेचं होतं. तेव्हा रोहिणी मात्र जात असते आणि रोहिणी म्हणत असते की अहो आबा मी सरोजनीला सांगत आहे मगापासून राहुल जाऊन तो अवॉर्ड घेईल. खरा अवॉर्ड तर आपल्यालाच मिळणार आहे ना, मग राहुलने तो अवॉर्ड घेतला तर काय प्रॉब्लेम आहे, असं तिचं म्हणणं असतं आणि म्हणूनच तिनं बोलत असते. परंतु इकडे जेव्हा ह्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे सरोज त्याचबरोबर रोहिणी तिथं आहेत आणि सरोज म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव की तू चांदेकर नाहीस. हा अवॉर्ड सोहम घेईल पण राहुल घेणार नाही. कारण हा अवॉर्ड चांदेकरांच्या वारसाने घेणं गरजेचं आहे. हा अवॉर्ड चांदेकरांना मिळालेला आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की प्रत्येक वेळेस काय चाललेलं असतं का सरोज वहिनी तुझं, कारण तुला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं. कारण तुझ्या मनातच आमच्याविषयी वाईट आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आधी मी चांदेकर आहे आणि मी चांदेकरांची लेक आहे, ही गोष्ट तू विसरू नकोस. या भाषेमध्ये रोहिणी बोलत असते. तेव्हा आबा म्हणत असतात की बाद झालं, कारण तुमच्या दोघींचं जे काय चाललेलं आहे ना ते थांबवा आता. आणि असं म्हणत आबांनी त्या दोघींना शांत व्हायला सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर तिथे आता राहुलला सांगितलेलं आहे की स्टेजवर जाऊन तो अवॉर्ड घे. राहुल आता स्टेजवरती तो अवॉर्ड घेण्यासाठी गेलेला असतो आणि घडतं मात्र जबरदस्त तिथं की जेव्हा राहुल स्टेजवर जातो तेवढ्यात तिथे ड्रायव्हर अद्वैतला घेऊन पोहोचलेले असतात आणि मग आयोजक ओरडतात की अद्वैत साहेब आले, अद्वैत साहेब आले. अद्वैत तर आता पोहोचलेला आहे आणि हा अवॉर्डसाठी अद्वैत तिथं आलेला आहे. अद्वैतच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे हे मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. सगळेजण धावत येतात, अद्वैतला पाणी देतात. त्याचबरोबर सरोज अद्वैतला विचारत असते काय झालं. अद्वैत सध्या तरी काही सांगत नसतो, तो शांत असतो, पाणी पितो. त्याचबरोबर संगीता खडीसाखर देते आणि अद्वैतला म्हणते हे तोंडात ठेवा, तुम्हाला बरं वाटेल. आणि संगीताने अद्वैतला इकडे खडीसाखर दिलेली आहे आणि त्याचबरोबर अद्वैत आता बरं वाटत आहे. तेव्हा सगळेजण म्हणत आहेत की अद्वैत साहेब चला, आता अद्वैतला स्टेजवर जायचं असतं, तो अवॉर्ड घ्यायचा असतो. सगळेजण त्या अवॉर्डसाठी थांबलेले असतात आणि अद्वैतची वाट बघत असतात. फायनली अद्वैतला तो अवॉर्ड मिळणार असतो आणि अवॉर्ड घेण्यासाठी अद्वैत त्याचबरोबर सरोज आता निघालेले असतात. अद्वैतला स्टेजपर्यंत सोडायला तिथे सोहम जात आहे. अद्वैत थोडासा नॉर्मल झालेला असतो पण अद्वैत वेळेवर पोचलेला आहे. या गोष्टीचा आनंद मात्र सगळ्यांना झालेला असतो आणि त्याचं दुःख झालेलं असतं ते म्हणजे रोहिणी आणि राहुलला. कारण त्यांना माहिती असतं की त्याने काय कांड केलेलं आहे आणि ते कांड त्यांनी केलेलं आहे तरीही तो तिथं पोहोचलेला आहे. स्टेजवरतीच गेल्यानंतर राहुल अगदी उसणं अवसान अंगात आणून अद्वैतला तिथे कॉंग्रॅच्युलेट करत आहे, त्याला मिठी मारत आहे.
कारण खरं तर त्याला तो अवॉर्ड घेऊन स्वतःला अवॉर्ड घेऊन मिरवायचं होतं. पण अद्वैत तिथं पोचल्यामुळं इकडे राहुलचा पचका झालेला असतो. राहुलला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने त्याचा पचका होईल, पण त्याचा पचका झालेला असतो आणि त्याला आता स्टेजवरून खाली उतरून यावं लागत असतं. आता काहीही असलं तरीही अद्वैत त्या अवॉर्डसाठी तिथं फंक्शनला पोहोचलेला आहे आणि ऑब्व्हियसली तो अवॉर्ड जो आहे तो अद्वैतलाच मिळणार असतो आणि अद्वैत तिथं गेलेला असतो. त्याच वेळी इकडे अद्वैत स्टेजवरती उभा आहे. सगळेजण तिथे अवॉर्ड घोषित केलेला आहे. अद्वैतला म्हणत आहेत की अद्वैत साहेब तुम्ही तो अवॉर्ड घ्या, पण अद्वैत मात्र तो अवॉर्ड घ्यायला तयार नसतो. तो तसाच थांबलेला असतो. सरोज म्हणत असते काय होते अद्वैत, घे ना तू तो अवॉर्ड. पण अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत वाट बघत असतो तिथे कलाची. अद्वैतच्या डोळ्यासमोरून जात असतं. अद्वैतला आठवत असतं की कलाने धावत येऊन त्याच्यावर उपचार केलेले आहेत, त्याला वाचवलेलं आहे. ह्या गोष्टी अद्वैतला आठवत असतात. कला गुंडांशी लढत असते तिथं, हेही अद्वैतला आठवत असतं. आणि अद्वैत याच गोष्टींचा विचार करत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि आज अद्वैतसाठी ती स्त्री असते, ती म्हणजे कला खरेच चांदेकर. आणि अद्वैत तिथं सर्वांच्या समोर बोलतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि माझ्या पाठीशी पण एक स्त्री आहे, त्यामुळे मी इथंपर्यंत पोचलेलो आहे. तर ती आहे ती म्हणजे कला खरेच चांदेकर, माझी बायको. आणि जेव्हा त्या अंधारातून कला पुढे येत आहे तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला आहे आणि अद्वैतने तो अवॉर्ड कलाला देऊन सगळ्यांना सरप्राईज केलेलं असतं. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.